नमस्कार मित्रांनो, हा स्विफ्ट N2चा ECM आहे. आपण आधी कनेक्शन दिलेत आहे. आता आपण ECM हा रिपेअर केला आहे की इग्निशन आणि या कॅपॅसिटरच्या खाली इथं शॉर्ट होतं. हा मॉसफेट आहे. आता आपण पूर्ण चेक करणार आहोत. आपण 12 व्होल्टवर सेट केलं आहे. इथे 12 व्होल्टेज ह्या मॉसफेटला आले पाहिजे. ह्या कॅपॅसिटरला 12 व्होल्टेज आणि इथे जे बारके हे आहे PF त्यांनाही आले पाहिजे. हे जे आहे ते प्रोसेसरचे सपोर्ट IC, हा मेन पॉवर IC किंवा त्याला सिस्टम IC बोललं तरी चालेल. इथे 5 व्होल्ट यायला पाहिजे. पुढे तुम्ही इथे 12 व्होल्टेज, ह्या समोरच्या PFला 12 व्होल्टेज आले पाहिजे. त्याच्या बाजूच्या 5 व्होल्टेज आले पाहिजे. हा जो आहे बारके जिथे 1 पॉईंट असे जे व्होल्टेज असतात ते ECM सोबत कम्युनिकेशनसाठी ते व्होल्टेज असतात. इथे ते डायोड आहे. हे डायोड एक सेफ्टीचं काम करतात आणि 2.5 व्होल्ट यांना यायला पाहिजे. म्हणजे आत्ता तसं पाहिलं तर हा ECM प्रॉपर वर्क आहे. काय फिटर लोक काय करतात, स्वतःहून ECM ओपन करतात आणि आपल्याकडे येतात. आता इथे 3.3 म्हणजे प्रोसेसरला जाणारे व्होल्टेज आहेत. म्हणजे आता ECM प्रॉपर ऑन झाला आहे. आता ह्या ECMच्या प्रोसेसरच्या खाली हे 1.5 व्होल्टेज हे मेन ECM आपलं प्रॉपर वर्किंग होतं आहे, हे त्याचे व्होल्टेज आहे. हा इथे 12 व्होल्टेज यायला पाहिजे. आणि अशा प्रकारे ECM आता आपला प्रॉपर वर्क झाला आहे. आता ECMला आपण PCM टूलनी रेड राईट करत आहे. रेडिंगसुद्धा प्रॉपर बॉश MD17 ह्या सिरीजमधला हा ECM आहे. आपल्यालाही काय अडचण आली तर आपण माझ्याशी संपर्क साधून जे काही अडचणी असेल ECM संदर्भात मला कॉल करू शकता. धन्यवाद.